एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन एसवी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत EVS क्लास 1 युनिट नंबर 5 लेसन नंबर 2 द एनिमल्स अराउंड अस. द एनिमल्स अराउंड अस. तर आपल्या आजूबाजूला जे काही प्राणी आहेत, एनिमल्स आहेत, त्या रिलेटेड हे लेसन इथं सांगण्यात आलेलं आहे. देअर आर मेनी एनिमल्स अराउंड अस. तर आपल्या आजूबाजूला भरपूर प्रकारचे प्राणी असतात. These animals are the different color, shapes and size. प्रत्येक हे जे सगळे प्रकारचे जे एनिमल्स आहेत त्यांची साईज, त्यांचे कलर, त्यांचे शेप्स काय असणार आहेत? वेगवेगळ्या प्रकारचे असणार आहे. The word animal included the varieties of living creature. तर एनिमल या वर्ड मध्ये त्याचं मीनिंगच लपून आलेलं आहे. एनिमल म्हणजेच काय? द व्हरायटीज ऑफ लिव्हिंग क्रिएचर. वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिएचर म्हणजेच काय? प्राण्यांचा समावेश या एनिमल मध्ये होतो. काइंड्स ऑफ क्रिएचर. क्रिएचर म्हणजेच काय? एनिमल्स. क्रिएचर म्हणजेच काय? एनिमल्स. काइंड्स ऑफ क्रिएचर म्हणजेच काय? वेगवेगळ्या प्रकारचे प्राण्यांचे प्रकार. तर फर्स्ट वन आहे एनिमल्स. त्यांना आपण प्राणी असे म्हणतो. ऑल एनिमल्स हॅव अ 4 legs. सगळे जे प्राणी असतात त्या सगळ्या प्राण्यांना 4 legs असतात, 4 पाय असतात. 2 ears म्हणजेच काय? 2 कान असतात. अँड 1 tail आणि 1 शेपूट असते. सम एनिमल्स हॅव अ हॉर्न्स. काही एनिमल्सला शिंगे असतात. सम एनिमल्स आर बिग अँड ह्यूज while some are small. तर काही प्राणी खूपच मोठे असतात तर काही प्राणी खूपच लहान असतात. म्हणजे याच्यात काय सांगण्यात आलेलं आहे पहा. सर्व प्राण्यांना 4 पाय, 2 कान, 1 शेपूट असते. काही प्राण्यांना शिंगे असतात, तर काही प्राणी खूपच मोठे असतात, तर काही प्राणी खूपच लहान असतात. तर इथे आपल्याला चित्रात दाखवण्यात आलेलं आहे पहा. सगळ्यात मोठा प्राणी आहे हाती, तर सगळ्यात लहान इथं आपल्याला मांजराचं चित्र दाखवण्यात आलेलं आहे. कॅटचं चित्र दाखवण्यात आलेलं आहे. एलिफंट आर अ बिग एनिमल, देन कॅट इज अ स्मॉल एनिमल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे बर्ड्स. म्हणजेच काय? पक्षी. बर्ड्स आर कॉल्ड विंग्ड क्रिएचर. तर बर्ड्स म्हणजेच काय? ज्यांना पंख असतात त्यांना पक्षी असं म्हणतो किंवा बर्ड्स असे म्हणतो. विंग्ड म्हणजेच काय? ज्यांना पंख आहेत. अशा प्राण्यांना पंख असतात त्यांना आपण पक्षी असे म्हणतो. दे कॅन फ्लाय. ते उडू शकतात. दे हॅव अ 2 wings. त्यांना 2 पंख असतात. 2 legs and 1 beak. त्यांना 2 पंख असतात, 2 पाय असतात आणि 1 चोच असते. बीक म्हणजेच काय? चोच. लेग म्हणजेच काय? लेग्स म्हणजेच काय? पाय. Some birds are fly very high while some only hop off the ground. काही पक्ष्या खूप उंचीवर उडू शकतात, तर काही पक्षी फक्त जमिनीवर उड्या मारतात. हॉप म्हणजेच उड्या मारणे. ग्राउंड म्हणजेच काय? जमिनीवर. काही पक्षी खूप उंचीवर उडू शकतात, तर काही पक्षी फक्त जमिनीवरच उड्या मारतात. द ईगल, पिजन, स्पॅरो, पॅरट, पिकॉक, डक अँड हेन आर द सम ऑफ द बर्ड्स. ईगल म्हणजेच गरुड, पिजन कबूतर, स्पॅरो चिमणी, पॅरट पोपट, पिकॉक मोर, डक बदक, हेन म्हणजेच कोंबडी. ह्या सगळ्या पक्ष्यांचे नाव येथे देण्यात आलेले आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे इन्सेक्ट्स म्हणजेच काय? कीटक. इन्सेक्ट्स आर अ व्हेरी स्मॉल क्रिएचर. इन्सेक्ट हे खूपच लहान असतात. क्रिएचर म्हणजेच काय? एनिमल्स. खूपच लहान प्राणी असतात. ऑल इन्सेक्ट्स हॅव अ 6 legs. प्रत्येक इन्सेक्ट्सला 6 legs असतात, 6 पाय असतात. दे युजली हॅव अ 2 pairs ऑफ विंग. कधी कीटकांना 2 जोड पंख सुद्धा असतात. द कॉकरोच, हाऊस फ्लाय, बी, ग्रासहोपर अँड बटरफ्लाय आर सम ऑफ द इन्सेक्ट. तर कॉकरोच, हाऊस फ्लाय म्हणजेच काय? माक्या, बी म्हणजेच मधमाशी, ग्रासहोपर म्हणजेच शिवाजी घोडा, बटरफ्लाय म्हणजेच फुलपाखरू. ह्या सगळ्या इन्सेक्टचे प्रकार आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे रेपेटाइल्स. क्राउलिंग क्रिएचर्स असे म्हणतात. सरपटणाऱ्या प्राण्यांना आपण रेपेटाइल्स असं म्हणतात किंवा क्राउलिंग क्रिएचर. क्राउलिंग म्हणजेच काय? सरपटच जाणारे, त्यांनाच रेपेटाइल्स असे म्हणतात.
द रेपेटाइल्स क्राउल ऑन द ग्राउंड. तर रेपेटाइल जे असतात, जे प्राणी असतात जे जमिनीवर रांगत चालतात त्यांना रेपेटाइल्स असे म्हणतात. सम हॅव अ शॉर्ट लेग्स. काहींना छोटे छोटे पाय असतात. काय असतात? लहान पाय असतात. while some have none. तर काहींना पायच नसतात. they are a cold blooded creature. तर त्यांचं जे ब्लड असतं ते कसं असतं? कोल्ड असतं. त्यांचं जे रक्त असतं ते कसं असतं? कोल्ड असतं. म्हणून त्यांना कोल्ड ब्लडेड क्रिएचर्स असं म्हणतात. काय म्हणतात? कोल्ड ब्लडेड क्रिएचर असे म्हणतात. स्नेक्स, वॉर्म्स, अर्थवॉर्म्स, लिझार्ड, कॅमेलियन्स अँड क्रोकोडाइल्स आर सम ऑफ द रेपेटाइल्स. तर साप, अळ्या, अर्थवॉर्म, लिझार्ड म्हणजेच पाल, कॅमेलियन म्हणजे सरडा, क्रोकोडाईल म्हणजेच मगर, ह्या सगळ्या रेपेटाइलचे एक्झाम्पल्स आहेत. वॉटर क्रिएचर. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना वॉटर क्रिएचर असं म्हणतात. द फिश लिव्ह इन वॉटर. मासे जे असतात ते पाण्यात राहत असतात. द फिश हॅज अ स्केल, फिन, गिल्स अँड अ टेल. फिश जो आहे त्याला स्केल्स असतात. स्केल्स म्हणजेच काय? खवले. स्केल म्हणजेच काय? खवले. फिन म्हणजेच काय? यांना फिन असं म्हणतात. त्याला पर असं म्हणतात. गिल्स यांना गिल्स म्हणतात. आणि टेल त्यांना काय असणार आहे? स्केल, फिन, गिल्स आणि टेल हे पार्ट्स ऑफ बॉडी असणार आहेत. त्यांना वॉटर क्रिएचर असं सुद्धा म्हणतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे वॉटर अँड लँड क्रिएचर. जो प्राणी पाण्यात सुद्धा राहू शकतो आणि जमिनीवर सुद्धा राहू शकतो. पाण्यात सुद्धा जगू शकतो आणि जमिनीवर सुद्धा जगू शकतो. अशा प्राण्यांना वॉटर अँड लँड क्रिएचर असं म्हणतात. सम क्रिएचर्स कॅन लिव्ह बोथ इन वॉटर अँड लँड ऑल्सो. जे असे काही प्राणी आहेत, क्रिएचर म्हणजेच काय? प्राणी, जे पाण्यात सुद्धा राहू शकतात आणि जमिनीवर सुद्धा राहू शकतात, त्यांना वॉटर अँड लँड क्रिएचर असं म्हणतात. फ्रॉग्स म्हणजेच बेडूक, टॉर्टाइज म्हणजेच कासव, क्रॅब म्हणजेच खेकडा आर सम ऑफ द क्रिएचर विच कॅन लिव्ह इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन अ लँड. तर हे फ्रॉग, टॉर्टाइज अँड क्रॅब्स हे काय करतात? पाण्यात सुद्धा राहतात तसेच जमिनीवर सुद्धा जगू शकतात. ॲनिमल्स आर टू टाइप्स. ॲनिमल्स मध्ये पण दोन प्रकारचे प्राणी आपल्याला आढळून येतात. तर पहिला प्रकार आहे वाईल्ड ॲनिमल्स, जे जंगलात राहतात. वाईल्ड म्हणजेच काय? जे जंगलात राहणारे प्राणी असतात त्यांना वाईल्ड ॲनिमल्स म्हणतात. तर डोमॅस्टिक म्हणजेच काय? पाळीव प्राणी, ज्यांना आपण पाळतो, जे माणसांमध्ये राहतात त्यांना डोमॅस्टिक ॲनिमल्स असे म्हणतात. तर फर्स्ट वन आहे वाईल्ड ॲनिमल. सम ॲनिमल्स लिव्ह इन द फॉरेस्ट. काही ॲनिमल्स जंगलात राहत असतात. दे आर कॉल्ड वाईल्ड ॲनिमल्स. तर त्यांना आपण वाईल्ड ॲनिमल्स असे म्हणतो. सम ऑफ द वाईल्ड ॲनिमल्स आर. तर काही वाईल्ड ॲनिमल्सची नावं इथे देण्यात आलेली आहेत. एलिफंट, टायगर्स, लॉयन्स, जिराफ्स, झेब्राज, मंकी, स्नेक्स, क्रोकोडाइल्स अँड डिअर हे सगळे काय आहेत? वाईल्ड ॲनिमल्सची नावं आहेत. वी कॅन सी द ॲनिमल्स इन अ झू ऑल्सो. तर त्यांना आपण झू मध्ये सुद्धा पाहतो, प्राणी संग्रहालयात सुद्धा पाहतो. दॅट आफ्टर डोमेस्टिक ॲनिमल्स देण्यात आलेलं आहे. सम ऑफ द डोमेस्टिक ॲनिमल्स आर. तर खाली काही डोमेस्टिक ॲनिमल्सची नावं देण्यात आलेली आहे. डोमेस्टिक ॲनिमल म्हणजेच काय? ज्यांना माणूस पाळतो, ज्यांना ह्युमन डोमॅस्टिकेट करतो, त्यांना आपल्या सोबत ठेवतो, त्यांना पाळतो, त्यांना खायला देतो, त्यांचं पालन पोषण करतो, अशा प्राण्यांना इथे आपण डोमॅस्टिक ॲनिमल्स असे म्हणतो. तर काही ॲनिमल्सची इथे नावं देण्यात आलेली आहेत. काऊज, बफेलोज, गोट, शीप, बुल, हॉर्सेस, डॉंकीज, कॅमल, पॅरेट्स, हेन्स, डॉग्स अँड कॅट्स. दे आर कॉल्ड डोमॅस्टिक ॲनिमल्स बिकॉज दे लिव्ह इन और अराउंड पीपल्स हाऊसेस. तर हे माणसांच्या घराकडे आजूबाजूला राहतात किंवा त्यांच्या सोबत राहतात, म्हणून त्यांना डोमॅस्टिक ॲनिमल असं म्हटलेलं आहे. पीपल फीड अँड टेंड देम. तर पीपल त्यांना खाऊ घालतात, त्यांचा सांभाळ करतात. सम डोमॅस्टिक ॲनिमल्स गिव्हज अस मिल्क, मीट अँड वूल. तर या प्राण्यांपासून आपल्याला मिल्क भेटतं, दूध भेटतं, मटन भेटतं आणि वूल सुद्धा भेटतं. वूल म्हणजे ज्याच्यापासून आपण स्वेटर तयार करतो, लोकर सुद्धा इथं भेटतं. सम डोमॅस्टिक ॲनिमल्स आर केप्ट ॲज अ पेट. तर काही डोमॅस्टिक ॲनिमल्सला आपण पाळीव प्राणी म्हणून सुद्धा घरात ठेवून घेतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे रिमेंबर. आठवणी ठेवा किंवा लक्षात ठेवा म्हणलेलं आहे.
Animals like a cow, buffalo, dogs, camels, elephant, etc. live on a land. They have a 4 legs, a tail. तर animals like काऊ म्हणजेच गाय, म्हशी, कुत्रा, उंट, हत्ती हे सगळे जमिनीवर राहतात. त्यांना 4 पाय असतात आणि एक शेपूट असते. लिझार्ड, टॉर्टॉइज एक्सेट्रा हॅव अ शॉर्ट लेग्स. जे लिझार्ड असतात किंवा टॉर्टॉइज असतात त्यांचे पाय खूप लहान असतात. स्नेक्स हॅव अ नो लेग्स. तर सापाला पाय नसतात, सापाचे पाय नसतात. क्रोकोडाइल्स, फ्रॉग्स एक्सेट्रा लिव्ह बोथ इन वॉटर अँड लँड ऑल्सो. जे मगर असतं, क्रोकोडाइल्स म्हणजेच काय, जे मगर असतं किंवा जे फ्रॉग असतं, बेडूक, ते पाण्यात सुद्धा राहतात आणि जमिनीवर सुद्धा राहतात. फिश लिव्ह ओनली इन वॉटर. फिश जो मासा असतो फक्त तो पाण्यातच राहत असतो. इन्सेक्ट्स आर अ व्हेरी स्मॉल क्रिएचर. दे हॅव अ 6 legs and 2 pairs of wings. जर ते कीटक म्हणजेच काय, इन्सेक्ट, हे खूपच लहान असतात. त्यांना 6 पाय असतात आणि 2 जोडी पंख असतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे एक्सरसाइज. राईट यस ऑर नो फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. तर खाली काही सेंटेन्स देण्यात आलेले आहे तर त्याला यस किंवा नो लिहा असं म्हटलेलं आहे. हॉर्सेस हॅव अ हॉर्न्स. तर हॉर्सेस म्हणजेच काय, घोडा, घोड्याला शिंग असतात असं म्हणलेलं आहे. हॉर्न्स म्हणजेच काय, शिंग. तर घोड्याला शिंग नसतात, तर इथं लिहून घेऊया नो. काउज फ्लाय इन द एअर. काउज म्हणजेच काय, गायी हवेमध्ये उडतात असं म्हणलेलं आहे. तर रॉंग सेंटेन्स आहे, तर इथं लिहून घेऊया नो. एलिफंट्स हॅव अ ट्रंक. तर एलिफंटला सोंड असते असं म्हणलेलं आहे, तर इथं लिहून घेऊया यस. अँड इज अ बिगर दॅन अ रॅट. तर जी मुंगी असते ती उंदरापेक्षा सुद्धा मोठी असते इथे सांगण्यात आलेलं आहे, तर हा सेंटेन्स आहे रॉंग, तर इथं लिहून घेऊया नो. हेन्स फ्लाय व्हेरी हाय इन द एअर. तर जी कोंबडी असते ती आकाशात खूप उंच उडू शकते असं म्हटलेलं आहे, तर ती उंच उडू शकत नाही, तर इथं लिहून घेऊया नो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे सर्कल ओनली द डोमेस्टिक अॅनिमल्स फ्रॉम द लिस्ट गिवन बिलो. तर खाली काही आपल्याला अॅनिमल्सची नावं देण्यात आलेली आहेत, त्याच्यातलं फक्त डोमेस्टिक अॅनिमल्सला आपल्याला काय करायचं आहे, सर्कल करून घ्यायचं आहे. चला तर पाहून घेऊया. लॉयन वाईल्ड अॅनिमल आहे, तर बफेलो डोमेस्टिक अॅनिमल आहे. झेब्रा वाईल्ड अॅनिमल आहे. काऊ डोमेस्टिक आहे. जिराफ वाईल्ड आहे. शीप डोमेस्टिक आहे. फ्रॉग वाईल्ड आहे. कॉकरोच इन्सेक्ट आहे. मंकी वाईल्ड आहे. टायगर वाईल्ड आहे. हेन डोमेस्टिक आहे. एलिफंट वाईल्ड आहे. गोट डोमेस्टिक आहे. स्नेक वाईल्ड आहे. हॉर्स डोमेस्टिक आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे जॉईन द डॉट्स अँड कम्प्लीट द पिक्चर ऑफ द फिश अँड द शिप्स अँड कलर द पिक्चर. तर खाली आपल्याला डॉट्स देण्यात आलेले आहेत, तर त्या डॉट्सला काय करा म्हणलेलं आहे, ट्रेस करा म्हणलेलं आहे, जॉईन करा म्हणलेलं आहे, पिक्चर कम्प्लीट करून त्याला कलर करा असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे आज आपण युनिट नंबर 5 लेसन नंबर 2 द ॲनिमल्स अराउंड अस हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.